शेवगाव नगर परिषदेच्या डायसिंग मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी शेवगाव शहरात सर्वात प्लास्टिक विरोधात धडक मोहीम सुरू केली असून 3 दुकानांवर तर एका ठिकाणी घरात धाडी टाकून ही कारवाई केली आहे। 120 मायक्रॉन खालील प्लास्टिकवर घनकचरा अधिनियम 2016 अन्वये केंद्र शासनाने प्लास्टिक बंदी केली होती। अनुक्रमे 2016 पासून 51 मायक्रॉन, 75 मायक्रॉन व नवीन 2024 पासून 120 पर्यंत मायक्रॉन पर्यंत शासनाने बंदी घातली असताना शेवगाव शहरात पिशव्या, ग्लास, कप यांची विक्री व वापर सर्रासपणे चालू असताना शेवगाव नगर परिषद मुख्याधिकारी आणि शेवगाव शहरातील व्यापाऱ्यांची जानेवारीत बैठक घेऊन प्लास्टिक पिशव्या, कप, ग्लास 15 दिवसात संपून टाकावे अशी सूचना छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना दिल्या होत्या। त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी घाडगे यांनी बाजारपेठेत जाऊन 3 दुकानांवर धाड टाकली व शहराच्या मध्यभागी एका घरात गोडाऊनमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या। या कारवाईमध्ये एकूण 20 ते 25 टन प्लास्टिक पिशव्या, ग्लास, कप आढळून आल्याने 4 जणांकडून प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे एकूण 20,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला। या कारवाईमध्ये शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री जाधवर फुंदे, श्री बर्गे, अरुण तोगे, संजय लांडे, संतोष मोहिते, भानुदास गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली आहे। सार्वमंथन न्यूज, महाराष्ट्र, शेवगाव, अहिल्यानगर। मी मुख्याधिकारी शेवगाव, प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या द्वारे जे 2016 पासून प्लास्टिक बंदी झाली होती त्यानुसार सुरुवातीला 51 मायक्रॉन, सप्टेंबर 2022 पासून 75 आणि 120 मायक्रॉन खाली प्लास्टिकची बंदी घालण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी शहरामधील जे मेन डिस्ट्रीब्युटर्स आहेत, गांधी, मेहर, वैभव स्टेशनरी आणि हे सारडा म्हणून यांच्या ठिकाणी आपण अंदाजे 25 टनाच्या आत 25 टन अंदाजे आपण प्लास्टिकचा जो 120 मायक्रॉन खाली ज्याला बंदी होती तो माल जप्त केलेला आहे। तरी माझी शहरातील सर्व मोठे छोटे व्यावसायिक जे डिस्ट्रीब्युटर असतील किंवा डिस्ट्रीब्युटरकडून जे माल घेणारे व्यावसायिक फळभाज्यावाले, चिकनवाले, जे भाजीपालावाले ह्यांनी 120 मायक्रॉनच्या खालील प्लास्टिकचा वापर करू नये असं मी आवाहन करते, जेणेकरून प्रशासनास आपणावर कठोर कारवाई दंडाची करावी लागणार नाही। तरी सर्वांनी 120 मायक्रॉनच्या वरीलच पिशव्यांचा वापर करावा असे मी सर्व शहरातील सर्व छोटे मोठे व्यावसायिकांना विनंती करते।